प्रश्न, कोणत्या बाईचं एका पुरुषाकडून भागत नाही? उत्तर, काही महिलांना एकट्या व्यक्तीकडून सर्व कामे पूर्ण करणे कठीण जाते. घर, नोकरी, व्यवसाय, जबाबदाऱ्या आणि इतर अनेक गोष्टींसाठी वेगवेगळ्या लोकांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे अनेक वेळा एकाच व्यक्तीवर अवलंबून राहणे शक्य नसते. सहकार्य आणि टीमवर्कमुळे कामे अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होतात. प्रश्न, महिलेसोबत कसे केल्यास पुरुषाचे डोके सुजतात? उत्तर, एखाद्या महिलेबरोबर सतवाद, भांडण किंवा गैरसमज निर्माण झाले तर मानसिक ताण वाढू शकतो. त्यामुळे व्यक्तीला चिंता, त्रास आणि डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो. शांतपणे संवाद साधल्यास अशा समस्या कमी होतात. चांगले संबंध टिकवण्यासाठी समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. प्रश्न, महिलेला नाईटवर पाहून पुरुषांचा दांडू लवकर का गरम होतो? उत्तर, रात्रीच्या वेळी काही लोक अधिक उत्साही किंवा सक्रिय वाटू शकतात. वातावरण, कामाचा ताण किंवा दिवसभराचा थकवा यामुळे शरीराचे तापमान आणि ऊर्जा बदलू शकते. प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते. त्यामुळे याचे एक निश्चित कारण सांगता येत नाही. प्रश्न, बाईची खालची डिकी मुलायम असते की कडक? उत्तर, वाहनाच्या खालच्या डिकीबाबत बोलायचे झाल्यास तिची मजबूती वाहनाच्या डिझाईनवर अवलंबून असते. काही भाग मजबूत धातूपासून बनवलेले असतात तर काही भाग हलक्या साहित्याचे असतात. सुरक्षितता आणि टिकाऊपणासाठी त्यांची रचना केली जाते. प्रत्येक मॉडेलमध्ये फरक असू शकतो. प्रश्न, पुरुषांचा काम झाल्यावर हिला शांत होते का? उत्तर, एखादे काम पूर्ण झाल्यावर अनेक लोकांना समाधान आणि आराम वाटतो. दीर्घकाळ चाललेल्या मेहनतीनंतर मन शांत होणे ही सामान्य गोष्ट आहे. उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे ताण कमी होतो. त्यामुळे व्यक्ती अधिक निवांत आणि आनंदी वाटू शकते. प्रश्न, कोणत्या इंची एका व्यक्ती सोबत करून भागत नाही? उत्तर, मोठ्या आकाराच्या प्रकल्पांमध्ये किंवा कामांमध्ये अनेक लोकांची आवश्यकता असते. एकट्या व्यक्तीला सर्व जबाबदाऱ्या सांभाळणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे टीममधील वेगवेगळ्या कौशल्यांचा उपयोग केला जातो. यामुळे काम अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण होते. प्रश्न, महिलेचा खालचा हॉल लवकर का गरम होतो? उत्तर, घरातील खालचा हॉल उन्हाळ्यात किंवा गर्दीमुळे लवकर गरम होऊ शकतो. खिडक्या, हवेशीर व्यवस्था आणि सूर्यप्रकाश यांचा त्यावर परिणाम होतो. योग्य वायुविजन असल्यास तापमान नियंत्रणात राहते. त्यामुळे वातावरण अधिक आरामदायी बनते. प्रश्न, जाड महिलेची गुफा टाईट असते की पातळ? उत्तर, डोंगरातील किंवा जंगलातील गुफांची रचना नैसर्गिक प्रक्रियांमुळे तयार होते. काही गुफा अरुंद असतात तर काही खूप मोठ्या आणि रुंद असतात. त्यांचा आकार परिसरातील खडक आणि हवामानावर अवलंबून असतो. प्रत्येक गुफेची वैशिष्ट्ये वेगळी असतात. प्रश्न, कोणत्या पुरुषांना वेगवेगळ्या बायांकडून करायला मिळते? उत्तर, विविध ग्राहकांसोबत काम करणारे व्यावसायिक अनेक लोकांना सेवा देतात. उदाहरणार्थ शिक्षक, डॉक्टर, सल्लागार किंवा कलाकार वेगवेगळ्या व्यक्तींशी काम करतात. त्यांचे कौशल्य अनेकांना उपयोगी पडते. त्यामुळे त्यांना विविध लोकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळते. प्रश्न, कोणत्या पुरुषांना वेगवेगळ्या बायांकडून करायला मिळते? उत्तर,
उत्तर: काही व्यवसाय असे असतात ज्यामध्ये पुरुषांना अनेक वेगवेगळ्या ग्राहकांसोबत काम करण्याची संधी मिळते. शिक्षक, डॉक्टर, वकील, सल्लागार किंवा विक्रेते यांना दररोज नवीन लोकांशी संवाद साधावा लागतो. त्यांच्या कामाचे स्वरूप विविध व्यक्तींना सेवा देण्याचे असते. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या लोकांबरोबर अनुभव मिळतात आणि त्यांचे कौशल्य अधिक विकसित होते. प्रश्न: कोणती बाई घोडी बनून काम करणे पसंत करते? उत्तर: काही महिला मेहनती, जबाबदार आणि सतत कामात व्यस्त असतात. त्या आपल्या कुटुंबासाठी, नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी खूप परिश्रम घेतात. कोणतेही काम मनापासून आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांना मेहनती आणि कर्तबगार व्यक्ती म्हणून ओळखले जाते. प्रश्न: कोणत्या बाईच्या गुहेत लवकर प्रवेश करता येत नाही? उत्तर: काही गुहा नैसर्गिकरित्या अरुंद, खोल किंवा अवघड ठिकाणी असतात. त्यामुळे त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य मार्ग, साधने आणि काळजी आवश्यक असते. अनेक वेळा सुरक्षिततेच्या कारणांमुळे प्रवेश मर्यादित केला जातो. त्यामुळे अशा गुहांमध्ये लगेच प्रवेश करणे शक्य होत नाही. प्रश्न: कोणत्याही पुरुषाला बाहेरची लाईन का पर्यंत असते? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची मर्यादा, क्षमता आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. काम, शिक्षण किंवा इतर क्षेत्रांमध्ये त्यांची प्रगती त्यांच्या मेहनतीवर अवलंबून असते. काही लोक जास्त पुढे जातात तर काही जण मध्यम स्तरावर राहतात. त्यामुळे प्रत्येकाची वाटचाल वेगळी असते. प्रश्न: वरती बसून केल्याने कोणाला जास्त मजा येते? उत्तर: उंच ठिकाणी बसून निसर्ग पाहणे, प्रवास करणे किंवा एखाद्या मनोरंजनाच्या साधनाचा आनंद घेणे अनेकांना आवडते. वरून दिसणारे दृश्य अधिक आकर्षक आणि सुंदर वाटू शकते. त्यामुळे काही लोकांना असा अनुभव अधिक आनंददायी वाटतो. हा पूर्णपणे व्यक्तीच्या आवडीवर अवलंबून असतो. प्रश्न: लिंची गुहा छोटी असेल तर कसे केले पाहिजे? उत्तर: जर एखादी गुहा आकाराने लहान असेल तर तिची पाहणी किंवा अभ्यास सावधगिरीने केला पाहिजे. अरुंद जागेमध्ये घाई केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य तयारी, सुरक्षितता आणि संयम आवश्यक असतो. हळूहळू आणि काळजीपूर्वक पुढे जाणे हा सर्वोत्तम मार्ग असतो.